तर फडणवीसांनी मुंबईला सेक्युलर इकॉनॉमीचं शहर बनवण्याचा संकल्प जाहीर केला आहे। यासाठी टाटा सन्स सोबत करार केल्याची फडणवीसांनी डावोसमधून माहिती दिली। यात कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापरावरती भर दिला जाणार आहे। मुंबईतील हवा आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचं उद्दिष्ट असल्याचे यावेळेला फडणवीसांनी सांगितलं। टाटा सन्सनी केलेली आहे ती म्हणजे मुंबई करता सर्क्युलर इकॉनॉमीची एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी सुधारण्याकरता सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्ट अशा सगळ्या गोष्टींना या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करायचं आणि झिरो लँडफिल ठेवायचा अशा पद्धतीनं याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे, जो ओव्हरआर्चिंग पद्धतीने पुढच्या काळामध्ये मुंबईला एक सस्टेनेबल शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने हा देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तर केडीएमसीत मनसे मित्र पक्ष म्हणून चालणार असेल तर मुंबईतही चालेल असं नरेश मस्केंनी म्हटलंय। मुंबई पालिकेत मनसेसोबत युतीवर शिवसेना खासदार नरेश मस्केंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मनसे म्हणजे काही एमआयएम नाही असं नरेश मस्केंनी म्हटलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय एमआयएम नाहीये, त्याच्यामुळे जवळ नको लांब नको, शेवटी लोकसभेला ते आमच्या सोबत होते, ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। पण मनसेच्या सोबत असणाऱ्या मित्रपक्षाचं काय, त्यांच्या सोबत त्यांनी निवडणुका लढल्या? संजय राऊत वाटोळं करणार आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्यांचं काय ते संजय राऊतांना विचारा। तर सांगली महापालिकेमध्ये भाजपासोबत युती होईल म्हणून शेवटपर्यंत वाट पाहिली असं शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे। युती न केल्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं देखील देसाईंनी म्हटलं। मी पूर्ण भरोशावर राहिलो युती होईल म्हणून। आदल्या दिवशीपर्यंत 8 जागांवर युती होणार हे नक्की होतं। काय झालं एका रात्रीत मला माहित नाही, सकाळी ते म्हटले 2च जागा देऊ आणि म्हणून ऐनवेळी थोडी आमची धावपळ झाली, पण तरी सुद्धा 2 लढवय्ये आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। पण मी बोलणं योग्य नाही, पण आपणच माध्यमांनी थोडं विश्लेषण करा की आम्ही सगळ्या जागा लढल्यामुळं भाजपच्या कमी मतात किती जागा पडल्या, या आमच्या लढण्यामुळं त्यांचं काय त्यांना नुकसान झालं का नाही हे त्यांनी आणि आता माध्यमांनी त्याचा विचार करावा। मी काय जास्त बोलणार नाही। तर आमच्यासोबत या अशी निमंत्रण पत्रिका पाठवली का, मंत्री संजय शिरसाटांनी राऊतांना हा सवाल केला। भाजपासोबत जाऊ मात्र शिंदेसोबत नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। तुमच्या पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडिया समोर सांगितलेलं आहे। पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे। त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडून निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। आम्ही कुठं बोलले त्यांना आमच्याकडे या का निमंत्रण पत्रिका पाठवली? आता त्यांना त्यांची लायकी कळालेली, कुठेतरी आता युती केल्याशिवाय किंवा आपण इतर पक्षाला सपोर्ट केल्याशिवाय आपलं राजकारण चालणार नाही हे जवळपास त्यांना कळून चुकलेलं आहे। आता यांची वेळ इतरांच्या दारोदारी जायची आली।